चलिए कैलाश दादा धुमाल देखिए, हम देख सकते हैं मनीष दादा धुमाल के पिताश्री। मुझे लग रहा है कुछ टीम मीटिंग इस पर मोटिवेशन चलता हुआ। जी थोड़ा सा नॉर्मल रखिए, क्योंकि कुछ मनीष धुमाल देखिए यहाँ पर अपने टीम को, उनके बंधु भी देखिए, नयन धुमाल देखिए, लगभग घर के टीम और उनकी खिलाड़ी देखिए एक साथ खेलते हैं। अनिल म्हात्रे, निनाद भी देखिए, वो भी हैं। चलिए श्रीषा दादा सेट्टी गुजारिश करना चाहूंगा, आइए वीआईपी डाइश में आपका स्वागत है। चला बॅटर्स मधाच्या आतमध्ये पाठवायचे। हॅलो चेक 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 बंद। हॅलो हा चेक चेक। पहिली मॅच मधाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत श्री गणेश 11 त्यांच्या अगेन्स्ट एपी डॉन 11। यस अनिल पाटील साहेबांचा संघ आपण पाहतोय एपी डॉन 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री गणेश 11 या दोन दिग्गज संघादरम्यान ही आजच्या दिवसातील पहिली लढत आपण पाहणार आहोत। सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं पुनश्च आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय। किंग्स प्रीमियर लीग पर्व दुसरं आणि सीझन 2 मध्ये देखील तितक्याच जोमानं तितक्याच जोशानं A1 जोडीच्या माध्यमातून A1 असं आयोजन आपण पाहतोय। मणिजी धुमाल असतील, राज भोईर असतील यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा आपण पाहतोय आणि आजचा या स्पर्धेचा सलगचा चौथा दिवस आहे। सुपर 8 मध्ये जाण्यासाठी अजूनही 2 संघांना संधी असेल, जे शेवटचे 2 संघ आजच्या दिवसातून आपल्याला भेटणार आहेत आणि त्या अनुषंगाने आज या 4 संघांमध्ये लढत देखील आपण पाहणार आहोत। पुनश्च सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणपती बाप्पाला वंदन करूयात, महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून आजच्या या दिवसाला आपण करूयात सुरुवात। आज आमच्या समवेत समालोचन क्षेत्राचे एक नामांकित समालोचक, हिंदीचे बादशाह आणि शेरो शायरी के बादशाह बाबू शाह सर आमच्या समवेत जोडले जातील आणि आज देखील त्यांच्या सोबत इथे मात्र प्रेक्षकांना देखील मंत्रमुग्ध करण्याची संधी असेल। त्याचबरोबर क्रिकेटचा देखील आपण आनंद घ्या अशीच सदिच्छा व्यक्त करेन आणि आपण करूयात आजच्या दिवसाला आपण सुरुवात। सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये स्वतः आयोजक एका बाजूला आपण पाहतो राज भोईर, त्यांच्या सोबतीनं बंटी तरे, अशी ही सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी ट्रॅक वरती देखील आपल्याला पाहायला मिळेल। कुठला गोलंदाज इथे मात्र पाहायला मिळेल हे देखील पाहणं गरजेचं। एका बाजूला मनीष धुमाल, त्यांच्या अगेन्स्ट राज भोईर, दोघेही आयोजक आहेत आणि आता मात्र एकमेकांच्या समेत या क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आता मात्र इथे आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाहीये। 6 षटकांची मॅच आहे आणि त्या अनुषंगाने इथे मात्र कशा पद्धतीचा डाव रचला जाईल हे देखील पाहावं लागेल। ऐतिहासिक क्रीडांगण सीमा रिसॉर्टचं हे क्रीडांगण, या क्रीडांगणावरती अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहत असतो आणि आता मात्र या सीझनची ही पहिली स्पर्धा आपण पाहतोय। लगेचच नयनजी धुमाल यांच्या माध्यमातून देखील स्पर्धा आहे। आमच्या समेत आदित्य आहेत, आदित्य वेलकम, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल। आज स्कोररच्या भूमिकेमध्ये ते देखील आहेत, कारण की नयन धुमाल इन ऍक्शन मध्ये आहेत। त्या अनुषंगाने इथे मात्र थोडासा बदलाव आपल्याला पाहायला मिळेल। आमचे मुन्ना पठाण सर असतील, अजय पवार सर असतील आणि सर्व आमच्या पंच कमिटी या ठिकाणी आज उपस्थित, सर्वांचा आम्ही करतो या
मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आमचे कैलास काका आज इन ऍक्शन मध्ये आहेत. क्या बात आहे. जेवणाची बाबूशाबाई रुचकर सोय जी असते ती आमच्या कैलास काकांच्या माध्यमातून असते. आज त्यांच्या हातचं जर तुम्ही जेवण देखील खाल्लं तर तुम्हाला देखील त्याचा आनंद येईल यात मात्र शंका नाहीये. ते देखील इन ऍक्शन मध्ये आहेत, परंतु त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊयात. ओल्ड इज गोल्ड ही भूमिका त्यांनी देखील साकारले. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती मनीष धुमाल त्यांच्या अगेन्स्ट ॲज अ बॅटर. स्ट्राईक हँडला आपल्याला पाहायला मिळेल बंटी तरे. नॉन स्ट्राईक हँडला ॲज अ बॅटर राज भोईर. ओ पहिला चेंडू बैठक स्ट्रोक. क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक. चेंडू फरार होतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन शाबाईशेनं दणदणीत खणखणीत चौकार. चेंडू. मनीष धुमालकडे टेम्परामेंट आहे. अनेक स्पर्धा आपण पाहतोय. गावदेवी क्रिकेट संघ वरपच्या माध्यमातून खेळत असताना गावदेवी क्रिकेट संघाचे भरपूर प्लेयर्स आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये अनिल म्हात्रे असेल, मनीषजी धुमाल असेल, अनेक मोठमोठे स्पर्धक आणि खेळाडू पाहायला मिळतो. हो हो, क्या बात आहे. वन हँडेड स्ट्रोक, कमालीचा स्ट्रोक. या शॉटची चर्चा जरूर रंगेल. बॅक टू बॅक दुसरा इथे मात्र हा चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 8. या धावसंख्येवरती ऋषभ पंत आदित्य नेहमीच असा स्ट्रोक मारत असतात, वन हँडेड स्ट्रोक. आणि तशा पद्धतीचा स्ट्रोक इथे मात्र एक्झिक्यूट केला. त्याच्यावरती धावा देखील मिळाल्या, कारण की पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला तर 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत आपण पाहिलं तर एक लॉंग ऑफ ला आणि एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये काऊ कॉर्नरच्या दिशेने अनिल म्हात्रे स्वतः आहेत. त्या अनुषंगाने इथे मात्र फाईन लेग पूर्णपणे खाली होता आणि त्याचाच पुरेपूर फायदा घेतला ते म्हणजेच बंटी तरेनं. आणि आता मात्र थोडेसा चेंजेस क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काहीशी वेगळी रणनीती, काहीशी वेगळी स्ट्रॅटेजी मधाच्या आतमध्ये आखली जाते. अनिल म्हात्रे स्वतः आता मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये जात आहेत. छोटा पॅकेट बडा धमाका नेहमीच आपण त्याचा पाहत असतो आणि आज देखील त्यांचा खेळ पाहण्यासाठी देखील वरपगावच्या अनेक इथे क्रीडा रसिक देखील उपस्थित असतील. मनीष ऑन दी मार्क. हो, पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा स्ट्रोक. क्या बात आहे, कमालीची फटकेबाजी, मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी मधाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बंटी तरे ऑन दी फायर. हा तिसरा चौकार. मनीष धुमाल थोडीशी महागडी गोलंदाजी आता मात्र होते, कारण की पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथे मात्र पूर्णपणे हवे होत असताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये बंटी तरेला आपण पाहतोय. कमालीची फटकेबाजी सुरू आहे आणि एक फायटिंग स्कोर देखील करावा लागेल, कारण की समोरचा संघ AP11 संघ देखील तितक्याच ताकदीचा संघ आहे. त्या अनुषंगाने इथे मात्र चांगली फटकेबाजी करणं देखील गरजेचं असेल. हो, आणखी एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला, परंतु आता मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील आपण पाहता स्क्वेअर लेगच्या दिशेने लगावण्यात आले, कारण की त्याच दिशेनं 3 चौकार गेले होते आणि एक वेगळी रणनीती आखली गेली आणि ती यशस्वी देखील होताना पाहायला मिळाली. त्या अनुषंगाने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती. सुंदर अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांची देखील गर्दी आता मात्र मैदानाच्या दिशेने पाहायला मिळते. हो, फुल टॉस चेंडू आणि त्याच्यावरती मोठा प्रहार. मिड विकेटच्या दिशेने चेंडूला फेकून दिलाय. राज भोईरच्या बॅट मधून ब्लास्ट. आजच्या दिवसातील हा पहिला मॅक्सिमम षटकार.
अशी फटकेबाजी वन साइड निघतो आम्ही आणि खरोखर राज भोईर आणि बंटी तरेने तशा पद्धतीची फटकेबाजी देखील केली आहे सकाळच्या क्षेत्रामध्ये आणि अशा पद्धतीची फटकेबाजी देखील तितकीच चांगली पाहायला मिळाली. 19 धावा. मनीष धुमाल थोडेसे महागडे ठरले आणि इथून मात्र कमबॅक करावा लागेल गोलंदाजीच्या जोरावरती. AP11 या संघाला आयकॉन थोडेसे महागडे ठरलेत परंतु समोर आता गोलंदाजी ट्रॅकवरती नीना धुमाल. हसमुख चेहरा नेहमीच आपण पाहत असतो वरप गावाकडून खेळत असताना आणि त्याच अनुषंगाने ऑलराऊंडर म्हणून नेहमीच त्याच्याकडे पाहिलं जातोय. फलंदाजी असेल गोलंदाजी असेल जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल त्यावेळेस मात्र आपल्या संघाला ब्रेक थ्रो देण्याचं कार्य तो नेहमीच करत असतो परंतु आता इथे आवश्यकता ती म्हणजे धावा रोखण्याची आणि एखाद्या विकेट्स इथून मात्र आपल्या संघाला पटकावून देण्याची परंतु ते तसं करेल का हे देखील पाहावं लागेल. स्ट्रायकिंगला असं बॅटर आता मात्र बंटी तरेला आपण पाहतोय. चांगली फटकेबाजी सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी देखील केले. गोलंदाजी ट्रॅकवरती नीनाद धुमाल ऑन दी मार्क. राज भोईरला देखील आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू अगदी लॉलीपॉप चेंडू होता त्याचा पुरेपूर फायदा घेतला. फुलटॉस चेंडू त्याच्यावरती षटकार देखील मारला. असे जर चेंडू राज भोईरला आपण दिले तर तो संधीचं सोनं करेल यात मात्र शंका नाही आहे. कमबॅक करावा लागेल कमबॅक करावा लागेल तो म्हणजेच AP11 संघाला. ओ स्विच हिट क्या बात है चांगला स्ट्रोक. ओ हो क्या बात है. समालोचन कक्षाला सलामी देणारा आजच्या दिवसातील नेत्रदीपक आणि डोळ्याचं पारणं फाडणारा हा षटकार पाहायला मिळतोय. मॅक्झिमम षटकार. आता मात्र हा दमदार चौकार. फिंगर रोल केले चेंडूवरती बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं कारण की जेवढ्या गतीनं आधीचे 2 चेंडू हाताळले होते त्याच्यावरती 2 मोठे फटके आले होते आणि त्या अनुषंगाने इथे मात्र कमबॅक करत असताना नीना धुमाल आपण पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर 29 रन्स ऑन दी बोर्ड. 29 धावा या सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. बंटी तरेचा विचार केला तर आतापर्यंत 23 धावा 8 चेंडूमध्ये धावफलकावरती जोडल्यात आणि त्याला 7 मधाच्या आतमध्ये राज भोईर देतोय. त्याच्या बॅटमधून देखील एक षटकार आला. हो हो क्या बात आहे. याच्यासाठी ओळखला जातो तो म्हणजे नीनाद धुमाल. बेस्ट वर्सेस बेस्ट हे कॉन्टेस्ट आपण पाहतोय. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके त्यानंतरचे 2 चेंडू डॉट. खरा गोलंदाज तो जसं जो फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करत असतो ना इथे मात्र हा चेंडू अगदी रीड करत असताना बेटेक शॉट घेण्याचा प्रयत्न होता तिथे मात्र परकलं. नीनाद धुमालने लगेचच गतीमध्ये परिवर्तन केला. थोडासा शॉर्ट लेन चेंडू हाताला आणि त्याच्यावरती इथे मात्र कुठल्या पद्धतीची धाव मधाच्या आतमध्ये पाहायला मिळाली नाहीये. हो क्या बात आहे. चांगली गोलंदाजी. कमबॅक करत असताना सलगचे 3 चेंडू डॉट आले आणि इथून मात्र कमबॅक झाला तो म्हणजेच AP डॉन 11 या संघाचा. कारण की सुरुवातीच्या षटकांचा आणि चेंडूंचा विचार केला तर त्याच्यावरती चौकार आणि षटकारांची आतिषबाजी होत होती परंतु इथे मात्र धावांना ब्रेक लावण्याचं कार्य मधाच्या आतमध्ये केलं जात आहे. अंतिम चेंडू षटकातील धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. कमबॅक केला जातोय. नीनाद ऑन दी मार्क. ओ स्टेप आउट करून केलेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु
एक धाव इथे मात्र घेतली जाईल. अंतिम चेंडूवरती सिंगल घेतली जाते आणि त्याचबरोबर 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. आफ्टर दी 2 ओव्हर धावसंख्या धावफलकावरती 30 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट एनी लॉस. 30 धावा. दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 30 या धावसंख्येवरती. आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती कुठला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल हे देखील पाहावं लागेल, कारण की आता मात्र धावसंख्या अत्यंत वेगाने पुढे सरसावली आहे. कमबॅक करणं गरजेचं होतं, तो कमबॅक देखील केला. निनाद धुमालने सलगचे 3 चेंडू निर्धाव देखील फेकले. धावसंख्या 30 या आकड्यावरती. आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती ओल्ड इज गोल्ड. कैलासजी धुमाल, मणिजी धुमाल यांचे पिताश्री. आणि खऱ्या अर्थानं वयाची कुठलीही इथे मात्र बंधन नाहीये हे दाखवत असताना क्रिकेटसाठी मधाच्या आतमध्ये कैलासजी धुमाल यांना आपण पाहतोय. मनीष असेल, त्याचबरोबर निनाद असेल, मनीष आणि त्याचबरोबर नयन धुमाल देखील असेल. +50 वय असून देखील आपण पाहतो त्यांना मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहतो. आणि गोलंदाजीची महत्वाची भूमिका त्यांच्या खांद्यावरती असेल. बंटी तरी आणि राज भोईर सारखा धडाकेबाज फलंदाज असून देखील त्यांच्याकडे आशेनं पाहिलं जाते. हो, फटका दमदार. ओ, कॅच ड्रॉप. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र संधी निर्माण झाली होती. झेलचे प्रयत्न देखील तितकेच चांगले होते. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आदित्य होते आणि त्या अनुषंगाने इथे मात्र चांगला प्रयत्न राहिला होता. 100% एफर्ट्स इथे मात्र दिले जात आहे. परंतु इथे मात्र चांगली गोलंदाजी कौतुक देखील करावं लागेल. ज्या ब्रेक थ्रोच्या आशेनं पाहिलं जातंय आदित्य. आताच आपण नुकताच आपण पाहिलं तर वुमन्स क्रिकेट मध्ये वर्ल्ड कप देखील पाहिला. आणि ज्यावेळेस भारतीय संघाला विकेटची आवश्यकता होते, शेफाली वर्माला गोलंदाजी दिली. असं वाटलं होतं की असं घडणार नाही, परंतु तिने विकेट्स देखील मिळवून दिला होता. आणि आता मात्र तसं करतील का कैलासजी धुमाल हे देखील पाहावं लागेल, कारण की धावसंख्या अत्यंत वेगाने पुढे सरसावते. 31 या आकड्यावरती. आणि ब्रेक थ्रो मिळेल का हे देखील पाहावं लागेल. स्ट्रायकिंगला राज भोईर. हो, क्या बात आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धावबाची संधी. ओहो, चांगलं बॅटल. सकाळच्या सत्रामध्ये या वातावरणामध्ये क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतो. बेस्ट वर्सेस बेस्ट असं हे कॉन्टेस्ट पाहायला मिळतंय. धावसंख्या 32. कमालीची गोलंदाजी कैलासजी धुमाळ यांचं देखील कौतुक करावं लागेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांनी देखील हाताळली आहे. हो, क्या बात आहे. चांगली गोलंदाजी. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये बंटी तरेला आपण पाहिलं होतं तर फटकेबाजी चांगली करत होता. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी सुरू होती, परंतु या षटकामध्ये कैलासजी धुमाळ यांनी त्यांना शांत इथे मात्र ठेवण्यात यश संपादित केले. ओहो, क्या बात आहे. आणखी चांगला चेंडू हाताला मधाच्या आतमध्ये. धावबाची संधी. ओ, डायरेक्ट हिट जर लागला असता तर इथे मात्र सामन्याचं चित्र वेगळं असतं. अनिल म्हात्रेने ते दाखवलं देखील होतं. कबरला क्षेत्ररक्षक नव्हते, त्या अनुषंगाने थोडासा डायरेक्ट हिट साठी विलंब लावला. जर डायरेक्ट हिट लागला असता तर धोक्याची घंटा वाजली देखील असते, कारण की पॉपिंग क्रीजला नॉन स्ट्राईक एंड मध्ये ऍज अ बॅटर पोहोचले देखील नव्हते. राज आणि त्याच्या सोबतीनं बंटीला पण पाहतोय. 34 धावांची पार्टनरशिप बिल्डअप केले. आणि ही चांगली पार्टनरशिप म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. गोलंदाज तयार. ओहो, दांडी गोल. यू मिस. आय डेफिनेटली हिट. ज्या ब्रेक थ्रो ची आवश्यकता होती तो ब्रेक थ्रो, तो विकेट इथे मात्र मिळवून दिला आपल्या संघासाठी कैलास धुमाल यांनी. माघारी परतावं लागेल बंटीला. ऐसा पावशे रवी राजभोई सोनू गाई.
गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला चेंडू रिलीज केला. अगदी यॉर्कर लेंथ चेंडू होता आणि सरळ यष्टांवरती जाऊन चेंडू आता क्लीन बोल्ट आणि विकेटची प्राप्ती करून दिली. बंटी तरे बाद झालेत. 27 धावा आपल्या संघासाठी जोडल्या. चांगली गोलंदाजी सुरू होती आणि त्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट बंटीने देखील चांगली फटकेबाजी केली होती, परंतु अखेरीस डगआउटचा आशा त्यांना देखील जावं लागेल. नवीन बॅटर मधच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती सोनूराम. अजून या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 34. 34 धावा. 34 धावा धावफलकावरती. बाप बाप होत आहे, बेटा बेटा होत आहे हे दाखवत असताना इथे मात्र कैलाशी धुमाल यांना आपण पाहू शकता. खरं तर मनीषजी धुमाल नेहमीच चर्चेत असतात, परंतु आज त्यांच्या वडिलांनी कैलाशी धुमाल यांनी दाखवून दिलं की हम भी किसी से कम नहीं. क्या बात आहे. अंतिम चेंडू षटकातील गोलंदाज तयार. हो, आडव्या बॅटने ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिक सोडले. पंचांचे दोन्ही हात समांतर. धावेल अवांतर. वाईटच्या स्वरूपाने एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 35 धावा. इथे मात्र धावांवरती ब्रेक लावण्याचं कार्य जरूर झालंय. जी सफलता हवी होती ती मात्र मिळवून दिली कैलाशी धुमाळ यांनी आणि चांगली गोलंदाजी एकंदरीत या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. हो, पुनश्च चांगला चेंडू. अगदी वाईटचा इशारा पुनश्च आपल्याला पाहायला मिळेल. लेग स्टिक सोडली आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. बॅक टू बॅक 2 वाईट जरूर आले, परंतु धावांचा विचार केला तर या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात गोलंदाजी करत असताना कैलाशी धुमाळ यांनी. 22ची धाव देखील अनुषंगाने या षटकामध्ये आली होती, परंतु गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. हाताला जशी जेवणाची चव आहे तितकीच गोलंदाजीला देखील धार आहे, यात मात्र शंका नाहीये. हो, आणखी एक चेंडू सोडून दिला. आणखी एक वाईट. धावसंख्या गोलंदाज तयार. पुनश्च निनाद धुमाल आणि हो क्या बात आहे. इथे मात्र चेंडू बराच वेळ हवेत होता आणि पाहावं लागेल मधाच्या आतमध्ये काय घडले काय बिघडले. चांगला स्ट्रोक आणि हा चौकार पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत निनाद धुमालचं. हा दमदार चौकार. जी राज भोईरच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. चांगला फटका एक्झिक्यूट केला. हो, इथे मात्र फिंगर रोल केले होते. चांगली गोलंदाजी राहिली. अपील देखील झाली आहे, परंतु पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. पाहावं लागेल काय घडलं. यस, फिंगर अप. OUT फलंदाज बाद. पंच चर्चा करतील आणि योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. कारण की विचार केला तर चांगली स्पर्धा. दोन्ही आयोजक आहेत. एका बाजूला राज भोईर, दुसऱ्या बाजूला मनीषजी धुमाल. योग्य ते निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल, यात मात्र शंका नाहीये. गोलंदाजी तर चांगली राहिली आहे. सोनूराम आणि त्याच्या सोबतीनं राज भोईरला आपण पाहतोय.
41 धावा धावफलकावरती आहेत आणि तदनंतर आपण विचार केला तर पहिल्याच चेंडूवरती भव्य स्वागत केलं होतं निनाद धुमाळचं चौकारानं, परंतु इथे मात्र राज भोईरने देखील पंचांचा जो निर्णय होता त्याच्यावरती हवी दाखवली, परंतु विचार केला तर पंचांचा निर्णय हा अंतिम असतो आणि त्यालाच योग्यता देत असताना राज भोईरला आपण पाहतोय. दुसरा झटका मधाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना श्री गणेश 11 या संघाला राज भोईर बॅक टू द पवेलियन. संघाचे संघ मालक शशिकांतजी कांबळे त्यांच्या सोबतीनं सोनू राम आहे. दोन्ही बॅटर्सला आता मात्र चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. सुरुवातीच्या दोन्ही बॅटर्सने कमालीची फटकेबाजी केली. राज भोईर त्याच्या सोबतीनं बंटी तरे, निनाद पुणेच्या मार्गस्थ होते गोलंदाजी ट्रॅकवरती. हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता यष्टांच्या पाठीमागे मास्टर माइंड अनिल म्हात्रे आणि इथे मात्र हा चेंडू देखील डॉट. चांगली फटकेबाजी सुरू होती राज भोईरच्या माध्यमातून आणि बंटी तरेच्या माध्यमातून, परंतु ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट्स कैलासजी धुमाळ यांनी घेतली. तदनंतर निनाद धुमाळने देखील एक महत्वाची विकेट घेतली आणि आता मात्र इथून धावांचा आलेख उंचावेल की कमी होईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. 41 धावा धाव फलकावरती अजूनही कॉन्स्टंट आहेत. हो, तेच तारा चेंडू अपील देखील झाली आहे. हाईट फॅक्टर दर्शवत असताना मुन्ना पठाणसर आणि त्याचबरोबर ना इथे मात्र एक धाव लेग बाईच्या स्वरूपाने धावफलकावरती जोडली जाईल. एकेका धावेसाठी आता मात्र संघर्ष करावा लागतोय. धावसंख्या 42 42 धावा या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणारे 2 चेंडू फार महत्वाचे असतील. निनाद त्याच्या सोबतीनं आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करताना कैलासजी धुमाळ यांना देखील आपण पाहिलं. अंतिम काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि त्या अनुषंगाने इथे मात्र आशेनं पाहिलं जातंय. हो, गतीनं बीट केला, हलकी फिंगर रोल केले, बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केला आणि हा चेंडू देखील डॉट. चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागेल. अष्टपैलू कामगिरी नेहमीच असते. निनाद पहिल्या सुरुवातीच्या षटकामध्ये थोडासा मागं ठरला होता, परंतु या षटकामध्ये कमबॅक करून देतो आपल्या संघाला. या षटकातील हा अंतिम चेंडू असेल. AP 11 त्यांच्या अगेन्स्ट श्री गणेश 11 अशी ही लढत आपण पाहतोय. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे संघ आहेत आणि एकाच गावातील भरपूर सारे खेळाडू या दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्या अनुषंगाने एकमेकाचे डावपेच दोन्ही संघांना माहीत असतील. यात मात्र शंका नाही. क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती इथे मात्र खूप साऱ्या चांगल्या स्पर्धा होत असतात, परंतु आज प्रथमतःच आपण पाहिलं तर या सीझनची हंगामाची ही पहिली स्पर्धा आपण पाहतोय या क्रीडांगणावरती. किंग्स प्रीमियर लीग. हो, पुणेच्या डॉट बॉल, शेवटचा अंतिम चेंडू देखील आलाय डॉट. 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. 4 षटकांच्या खेळी धावसंख्या धावफलकावरती 42 42 वरती 2 श्री गणेश 11. जायचा प्लीज.
ड्रिंक्स ब्रेक नियमाने देतो त्या अनुषंगाने तदनंतर कुठल्याही षटकामध्ये ड्रिंक्स ब्रेक दिला जाणार नाही या गोष्टीची देखील आपण नोंद घ्यायची आहे. जर आवश्यकता असेल तरच आपल्याला पाणी दिले जाईल या गोष्टीची देखील नोंद घ्या दोन्ही संघाने. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 42, 42 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणारे 12 चेंडू निर्णायक असतील आणि किती धावांपर्यंत मजल मारील श्री गणेश 11 संघ हे देखील पाहणं गरजेचं असेल. सोनू राम आणि त्यांच्या सोबतीनं संघाचे संघ मालक शशिकांत जी कांबळे. आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सुनीलला आपण पाहतोय. सुनील अर्थातच बॉक्सर, परंतु इथे मात्र चांगली गोलंदाजी त्याला देखील करावी लागेल. 4 षटकांचा विचार केला तर सुरुवातीचे 2 षटक राहिले होते श्री गणेश 11 या संघाच्या नावावरती. तदनंतर जे 2 षटक कमबॅक करत असताना एपी डॉन 11 संघाच्या वतीनं आपण पाहिले. अनिल पाटील यांचे अत्यंत जवळचे सहकारी आहेत सुनीलजी. आणि त्याचबरोबर एपी डॉन 11 संघाकडून आता मात्र ॲज अ बॉलर पहिला चेंडूवरती धमाकेदार स्ट्रोक. भव्य स्वागत सुनीलचं केला. पहिला चेंडूवरती आघात झालाय. चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. हा दमदार षटकार आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 48 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती हा दमदार स्ट्रोक पाहायला मिळाला. शशिकांत कांबळे आता मात्र आपला बॅटिंगची धमाकेदार धार लावत असताना चांगली कामगिरी करतोय मधाच्या आतमध्ये. बॅटची लिडिंग एज आहे आणि बॅकअप देखील होतं. शॉट थर्डमॅन शॉट फायनल एकाच दिशेने धावले देखील होते. आणि इथे मात्र हा डॉट बॉल स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही त्या अनुषंगाने षटकार. तदनंतर मात्र हा निर्धाव चेंडू. बॅटल चांगला आहे. रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं होतं. हलके फिंगर रोल केले होते चेंडूवरती आणि इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. कमालीची गोलंदाजी. शशिकांत कांबळे यांना देखील आता मात्र शांत ठेवण्याचं कार्य सुरू आहे. गोलंदाज सुनीलच्या माध्यमातून पुढील दोन्ही संघांनी सज्ज राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. जेपी 11 संघ सज्ज राहा आपण देखील. फटका दमदार आहे. उंची जास्त, लांबी देखील गाठले. चेंडूला फेकून दिला. कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषा पार. मॅक्झिमम KPL षटकार. मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिला षटकार, तदनंतर 2 डॉट आणि तदनंतर मात्र षटकार. शेर पे सव्वा शेर. आणि आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये बाबूशाह आहेत म्हटलं तर वेगळीच मजा असेल. यात मात्र शंका नाही आहे. शॉर्टलाईन चेंडूला थोडीशी लेन खिचली होती. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. या लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक आलेत मनीषजी धुमाळ. मिसफील्ड थोडी जरूर झालेले. तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती लगेचच जोडल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि 2 धाव्याच्या मधील धावसंख्या धावफलकावरती अब तक 56 धावा धावफलकावरती. आणि या षटकातील हा अंतिम चेंडू असेल.
सोनूराम त्याच्या सोबतीनं शशिकांतला आपण पाहतोय कमालीची फटकेबाजी जरूर झाली होती. 56 धावांपर्यंत मजल मारली आहे श्री गणेश शिलेबन या संघानं. अंतिम चेंडू ऑन दी मार्क गोलंदाज हो स्टेपआउट करून पुन्हा एकदा केले टॉप ड्राईव्हचा हा फटका आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तो हो हा ना करता करता इथे मात्र 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने अंतिम चेंडूवरती 2 धावा धावफलकावरती जोडल्या. 5 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. आफ्टर दी 5 ओव्हर्स धावसंख्या धावफलकावरती 58 ऑन दी बोर्ड. लॉट्स ऑफ 2 विकेट्स 58 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये श्री गणेश 11. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. किंग्स प्रीमियर लीगच्या वतीनं या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आदित्यला आपण पाहतोय. आदित्य तांबोलीला आपण पाहतोय. काल भरपूर सराव केला होता. आज कशा पद्धतीची गोलंदाजी करेल हे देखील पाहावं लागेल. समोर सोनूराम त्याच्या सोबतीनं शशिकांत कांबळेला आपण पाहतो. त्यांच्या बॅटमधून 2 षटकार आले होते. हो आदित्य तांबोलीचा पहिला चेंडू त्याच्यावरती इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू फरार होतोय. आउटफील्ड फास्ट आहे नॉन स्टॉप सीमारेषा पार दमदार चौकार. सुरुवात केली आहे सोनूरामनं. ओ दांडी गोल क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी अगदी यष्ट्यांवरती चेंडू जाऊन आदळला आणि इथे मात्र माघारी परतावं लागेल. फलंदाज सोनूराम बॅक टू द पवेलियन. देखील आगमन झालं. वेलकम. आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न पाहिजे. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. आदित्य तांबोलीच्या माध्यमातून विकेट संपादित केली गेली. नवीन बॅटर बादशाह आतमध्ये 5व्या क्रमांकावरती कमलेशला आपण पाहतोय. कमलेश देखील सज्ज होईल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. धावसंख्या धावफलकावरती 62 धाव आहे आणि इथून मात्र धावांचा आलेख उंचावेल की कमी होईल हे देखील पाहावं लागेल. 70+ धावा इथे मात्र बनवाव्या लागतील यात मात्र शंका नाहीये. हो चांगली गोलंदाजी. फलंदाजाला देखील चेंडू समजला नाहीये कारण की आपण पाहिलं तर चेंडू पळंदा थोडासा खाली राहिला आणि त्या अनुषंगाने बीट होत असताना ऍज अ बॅटर कमलेशला आपण पाहिलं. आदित्य तांबोळी चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती यष्टा गुल केले आणि आता मात्र अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुढील 2 संघांनी टॉस साठी लगेचच सज्ज राहा. हो चांगला चेंडू इथे मात्र एक्झिक्यूट केलाय. ऑन ड्राईव्ह केले. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार देखील नाहीये कारण की आपण विचार केला तर शशिकांत कांबळे यांच्या बॅटमधून 2 षटकार आहेत. त्या अनुषंगाने स्वतःवरती विश्वास दाखवला जाईल.
विश्वासाला सार्थ ठरून मधाच्या आतमध्ये इथून मात्र फटकेबाजी करावी लागेल. अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती 63 धावा. एखादा मोठा फटका आला 2 चेंडूमध्ये तर एक फायटिंग स्कोर इथे मात्र मानलं जाईल, आता मात्र शंका नाही आहे. काल विचार केला तर 65 ते 66 धावा देखील चेज होत नव्हत्या. हो, ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता, परफेक्टली यॉर्कर आणि इथे मात्र एकच धाव मिळेल. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 64 षटकार आला तर 70, सिंगल आली तर 65 आणि डॉट आली तर 64. परंतु इथे मात्र काय घडेल काय बिघडेल पाहावं लागेल. अंतिम चेंडू षटकातील आदित्य तांबोली पुनश्च गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होते. समोरचा बॅटर कमलेश सज्ज, गोलंदाज तयार आदित्य. हो, इथे मात्र लेन खेचली होती. गॅप शॉट सिलेक्शन आहे. मनीष धुमाल पाठलाग. हो, क्या बात आहे, कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जीवाच्या आकांतेनं चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला होता. अखेरीस चेंडू हातातून निसटला आणि सीमारेषा पार. अंतिम चेंडूवरती हा दमदार चौकार आणि चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 68 धावा जिंकण्यासाठी 69 धावांचं आव्हान असेल ते म्हणजेच एपी डॉन 11 या संघाला. जाऊयात आपण टॉस बॉक्स मध्ये, तिथे मात्र लगेचच आपण टॉस करूयात. प्रवीण दादा खंडागले यांचं देखील आगमन झालं, वेलकम. आणि दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करूयात. पुढील सामना दोन्ही संघाचे संघ नायक आपण लगेचच या आपण टॉस करूयात. दोन्ही संघादरम्यान पुढील मॅच असेल आजच्या दिवसातील आणि टॉस करूयात. येस, लगेचच टॉस साठी या दोन्ही संघांना शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. मॅच सुरू असतानाच आम्ही तुम्हाला सूचना दिल्या होत्या, प्लीज थोडस सहकार्य करा. GB11 चला लगेचच आपले कर्णधार पाठवायचे, विनंती असेल जास्तीचा वेळ घेऊ नका. दोन्ही संघांना विनंती असेल आपण लगेचच या मॅच सुरू असताना आम्ही तुम्हाला ऑफिशियल कॉल दिला होता, प्लीज या गोष्टीची आपण देखील सवय लावा, नाहीतर तुम्हाला एक षटकाची पेनल्टी दिली जाईल. इनिंग ब्रेक मध्ये संघ नायक इथे मात्र टॉस साठी असणं गरजेचं आहे. ज्या सूचना आम्ही देतो त्या सूचनांचं प्लीज आपण पालन करत राहा. JP11 आणि GB11 आपण लगेचच टॉस साठी या प्लीज. आणि आमचे प्रवीण दादा खंडागले असतील, दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत. चला लगेच या प्लीज. GB11 तर सूचना आम्ही आधीच देतो, मॅच चालू असताना प्लीज सहकार्य करा. पुढील मॅच साठी आपण वेळेवरती टॉस बॉक्स मध्ये हजर राहणं गरजेचं आहे, कारण की आमचे मान्यवर देखील उपस्थित. आपण जर उशीर लावला तर इथे मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल, या गोष्टीची नोंद घ्या. प्रवीण दादा खंडागले त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. GB11 त्यांच्या अगेन्स्ट JP11 अशी ही लढत आपण पाहणार आहोत. आजच्या दिवसातील दुसरी लढत. हेड इज द कॉल. टेल आला. यस, टॉस जिंकलाय GB11 संघाने. दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचे. धन्यवाद. GB11 संघाने टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 6 षटकांची ही मॅच आहे. 6 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि असे कुठले गोलंदाज आहेत त्यांच्याकडून अपेक्षा असतील? गोलंदाज आहे माझ्यापाशी 6 आणि आम्ही कमीवर कमी रोखायचा प्रयत्न करूया.
विचार केला तर ही स्पर्धा देखील तितकीच महत्वाची आहे. A1 जोडीचं हे भव्य दिव्य असं आयोजन आहे. या स्पर्धेबद्दल आणि या नक्कीच लीग बद्दल काय म्हणणं असेल? खूप आयोजन चांगलं आहे मनीष धुमाल आणि राज भोईरचं. आणि आम्हाला उल्हासनगरमध्ये क्रिकेट खेळायला भेटत नाही, काय ग्राउंड वगैरे नाही आहे. पर वरपचे जे प्लेयर आहे सर्व चांगले आहे आणि टुर्नामेंट ठेवले आहे और उल्हासनगरला खेळायला आमंत्रण केलं आहे. त्याबद्दल मी धन्यवाद मानतो मनीष धुमाल आणि त्यांनी पुन्हा राज भोईर आणि पुऱ्या टीमला. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. GB11 संघानं टॉस जिंकला. GB11 संघानं प्रथमतः स्वीकारलाय क्षेत्ररक्षण आमंत्रित फलंदाजीसाठी JP11 या संघाला. नक्कीच आपण पुढे जाऊयात. पुढील सामना पुढील उत्तरार्ध आपण पाहणार आहोत या मॅचचा आणि तिथे मात्र कॉम्बॉक्स मध्ये सज्ज असतील शेरो शायरी के बादशाह आमचे साथी समालोचक मित्र बाबू शहा. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू ऑल ऑफ यू. चलो खूप खूप आभार विश्वास केनी सर. एक स्वीट वॉइस प्रवीण दादा खंडागले ते उपस्थित आए. स्वागत वेलकम. और विश्वास दादा कहते ना सुबह सुबह जब घर पे मेहमान आ जाते हैं उल्लासनगर प्रीमियर लीग का देखिए कद को बढ़ाते हुए यहाँ पर प्रवीण दादा खंडागले उनके साथ देखिए पूरे उनके दोस्त मित्र परिवार यहाँ पर उपस्थित हैं. वेलकम, आपका स्वागत है. तो चलिए ले चलता हूँ आपको जहाँ पर किंग्स लीग बात करेंगे 2025 सीजन 2 में. कहीं आंधी आया, कहीं तूफान आया, लेकिन हमारे पास एक आंधी था, एक तूफान था जिसका नाम था राज दादा भोईर, मनीष दादा धुमाल. उस आंधी तूफानों का सामना करके इस प्रीमियर लीग को आगे पहुंचाए, अंजाम तक अब पहुंचने की कोशिश है. आने वाला टूर्नामेंट का देखिए जो कल का दिन रहेगा, अंतिम डे रहेगा. और खास करके बात करेंगे ना आदित्य, आज स्पेशल डे फाइनल डे की सोच था, लेकिन बारिश के कारण ये लीग थोड़ा सा आगे एक दिन गया है, क्योंकि 1.5 महीना पहले मनीष दादा ने ये तारीख तय किए थे फाइनल डे. लेकिन कुदरत का करिश्मा को कौन रोक सकता है, कुदरत की मुश्किलों को भी कौन बचा सकता है. टेनिस क्रिकेट .in लाइव आपका भी वेलकम, स्वागत है. और जितने भी यहाँ पर दर्शक हैं या उल्लासनगर प्रीमियर लीग में जुड़े हैं सभी का वेलकम, स्वागत है. ऑनलाइन भी जितने दर्शक जुड़े हैं बहुत बढ़िया. देखिए विश्वास केनी सरपंच बोलले की अतिशय सुंदर आयोजन नियोजन राजदादा भोईर मनीष दादा धुमालचा भरपूर मेहनत आहे. क्योंकि मैदान की हालत ऐसा था ना आदित्य, जो मुझे वीडियो क्लिप में दिखाया मनीष दादा धुमाल ने, इस मैदान को जिस हिसाब से उन्होंने तैयार किए हैं, मैं पूरी तरह से उन्हें सिर्फ पूरी क्रेडिट देना चाहूँगा. इस साल का सीजन 1 में देखिए आसानी से काम लिए थे, लेकिन हर चीज़ हमें आसान लगता है लेकिन उतना आसान नहीं रहता है. जिससे अभी देखिए 69 रनों का टारगेट शायद लग रहा है बड़ा आसान से एपी डाउन 11 टीम बना पाएंगे, लेकिन इस दुनिया में कोई भी चीज़ आसान नहीं रहता है, आसान बनाना पड़ता है. श्री गणेश 11 टीम पहले बल्लेबाजी किए, टॉस हारने के साथ है, लेकिन मैं यहाँ पर तारीफ करना चाहूँगा मनीष दादा धुमाल के जो पिताश्री ने जो ओवर डाले और जो विकेट छटकाए. कैलाश दादा धुले देखिए बता दिए यहाँ पर भाई बाप बाप होता है, बेटा बेटा होता है. और कहते हैं ना जब तक बाप का आशीर्वाद सर पर रहेगा तब आप तूफानों से भी टकरा कर चले जाओगे. और उनके बंधु भी इस मैच में खेल रहे हैं. निनाद धुमाल, नयन धुमाल, लगभग पूरा फैमिली पैक इस मुकाबला में. कोई बात नहीं, मैच बड़ा अच्छा देखने को मिलेगा. यहाँ पर 69 का टारगेट है. जेपी पैनल जय पवार सर उनकी पूरी टीम है. आज बात करेंगे 4 टूर्नामेंट कवर कर रहे हैं, जहां पर उनकी पूरी स्टाफ बात करेंगे 30 से 35 पूरे टेनिस क्रिकेट में छाए रहते हैं. और टेनिस क्रिकेट .in लाइव भाई इनकी भी जितने तारीफ किया जाए उतना ही कब है. ऐसा कोई शहर नहीं जहां टेनिस क्रिकेट .in लाइव का कहर नहीं. चलिए तैयार रहेंगे गेंदबाज हैं विशाल और बल्लेबाजी के लिए अनिल मात्रे हिटमैन. और अब के हिटमैन देखिए इसलिए कहा जाता है भाई पहली गेंद आसानी से, और जानते हैं कि स्ट्रांग जोन बड़ा अच्छा है स्क्वायर लेग. और कप्तान ने बाउंड्री लाइन रखा है. देखिए मिड विकेट को थोड़ा सा खुला रखा है, लॉगन रखा है बाउंड्री लाइन पर. और
पवन तेलगांवकर देखिए बात करेंगे। पवन इस वक्त स्ट्राइक पर आते हुए। उल्लासनगर प्रीमियर लीग ओपन एकदम से लीग है, बड़ा ऑक्शन भी हुआ जिसका ऑक्शन में इन खिलाड़ियों को चुना गया है और लीग का आखिरी स्टेज पर हम आखिरी दिन पहुंचे हैं। और अच्छा खेल यहाँ पर देखिए, थोड़ा सा स्कूप करना चाहते देखिए इनको, लेकिन आसान नहीं रहा। महाराज से विलंब करते हैं और पहले से देखिए मारहानी का काम है, इच्छा जता दिए। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर डायरेक्ट थ्रो, विकेट थोड़ा सा लंबा है, आसान बन सकता था यहाँ पर। लेग बाय से रन आता हुआ प्रवीण दादा देखिए इस वक्त मैच का आनंद लेते हुए। मखमली चेहरा सुबह के समय, और ऐसे चेहरे जब जब टेनिस क्रिकेट में जुड़ते रहेंगे हमें एक समय के लिए लगेगा नहीं कि हमारे पास आईसीसी नहीं है, बीसीसीआई नहीं है। नहीं, हमेशा देखिए जो हमारे ऑर्गेनायझर हो या मेहमान हो, जो टीम के ओनर हो, यही सोचते कि आपला माणूस आपला खिलाडू पुढे गेला पाहिजे और यही सोचते कि आज आईपीएल तक पहुंच आया है। और अनिल मात्रे देखिए भाई यहाँ पर बड़ा हाइट खेलना चाहते थे। आदित्य कहते हैं ना, मुंबई में झगड़े में सर फूटे ना फूटे, लेकिन उल्लासनगर प्रीमियर लीग में जगह ना मिलने से काफी खिलाड़ी का दिल टूटे, क्योंकि ये लीग खेलना लोग पसंद करते हैं। सीजन 1 बड़ा हिट रहा, इसलिए भाई इस साल थोड़ा सा दिल टूटा होगा कई सारे खिलाड़ियों का। अनिल मात्रे देखिए यहाँ पर बड़ा हिट है, AK-47 छरा। में आ गए हैं। बहुत बढ़िया देखिए, जब मैं सेमीफाइनल मुकाबला वुमन का गया था ऑस्ट्रेलिया इंडिया का मैच देखने, खूबसूरत वहाँ पर भी डीजे की आवाज़, लेकिन जिस तरह से हमारे ग्रामीण में डीजे वालों ने सिचुएशन हालत को देखते हुए अपना सॉन्ग का इस्तेमाल करते हैं, काबिल तारीफ है। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंच गया 8 रन। और विकेट की बात करेंगे तो यहाँ पर बगैर किसी नुकसान से अब ये टारगेट थोड़ा सा आसान दिखने को लगा है। अनिल मात्रे देखिए छोटा तीर करता है, घाव गंभीर है। हिटमैन दूसरा बाइकर मैन और अब के लिए मनीष धुमाल देखिए पहले बाइकर मैन नाइट टूर्नामेंट है। अनिल मात्रे का पल्ले का ये था गर्जन, रन तो नहीं मिलेगा आधा दर्जन, लेकिन रन मिला यहाँ पर 4 रन। करोगे, प्रवीण दादा को भी पता है महाराष्ट्र में नौकरी ढूंढना जितना कठिन है और उससे कठिन शादी करना, क्योंकि शादी करनी है तो सबसे पहले अच्छा नौकरी, अच्छी जॉब, अच्छा बिजनेस, ये होना बहुत जरूरी है। बहुत बढ़िया देखिए डीजे भी अच्छा साथ देते हुए, और हमें भी काफी मेहनत, हर साल 3 महीना, इस बार बड़ा आदित्य में खूब मेहनत किया हूँ, बहुत तैयारी के साथ आया हूँ, पूरे दिन भर आप खुश होंगे। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा है 12 रन से। और कहते हैं ना, कोई भी इंसान रातों रात सफल नहीं होता है, कामयाब नहीं होता है, उसके लिए थोड़ा समय लगता है। टेनिस क्रिकेट .in लाइव आपको कामयाब होने के लिए कितना साल लगा? शायद 2-4 साल लगा होगा। कहते ना आईपीएल जब सफल हुआ ना उसे 42 साल लगा, और फेसबुक जब सफल हुआ उससे भी 18 साल लगा। अगर वही बात कर लेंगे, अमेज़न को भी सफल होने के लिए 28 साल लगा, और बाबू साहब को भी सफल होने के लिए 4-5 साल लगा। 2013 में मैंने शुरुआत किया, लेकिन 2016 से कामयाब हुआ। समय लगता है हर चीज में, एक ही दिन में कोई स्टार नहीं होता है। और ये चलिए भाई, ये पहली गेंद से वार करना चाहते हैं भाई। कोका कोला जब मार्केट में आया था ना, पहली साल में 25 बोतल बेचा था, उसके बाद मार्केट जाम किया था। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 12 रन तक पहुंचा है। बहुत बढ़िया देखिए,
अगला मैच में देखिए बात करेंगे। ऊंचाई भर दिए, यही तो बात बताता, थोड़ा इंतजार करना चाहिए था, लेकिन पवन का विकेट गिरता हुआ यहां से और पहला सफलता हाथ लगती हुई यहां से और विकेट दिलाते हुए भाई कहते ना साइकिल का घंटी और विकेट दिलाए बंटी। बंटी ने देखे समझबूझ के गेंदबाजी लिपाई और पहला सफलता दिलाते हुए अब देखिए भाई बात करेंगे और अब का रन मशीन दोनों बल्लेबाज, ये जोड़ी अगर मैदान पर खेल गया मनीष धुमाल अनिल म्हात्रे का फिर कठिन हो जाएगा। और इसी मैदान पर देखे खेलता कूदता लड़का इंडिया मूवीज 28 नवंबर को देखे रिलीज होने वाला जा रहा है आफ्टर ऑपरेशन लंदन कैप। अपना लड़का देखिए भाई सिरसा दादा सेठी देखिए जो अगले मैच में उतरेंगे उनके बंधुराज, जहाँ मिलिट्री का रूल रहेगा भाई सपोर्ट करिए। इसी मैदान पर खेले हैं उन्होंने, इसी लीग में खेले हैं। अभी देखिए भाई साउथ के पिक्चर में बहुत बढ़िया काम है, जवाबदारी। ये देखिए मनीष धुमाल आते ही मैदान पर हल्की सी लेन छोटा था, कहते ही ना मुंडा गोरा रंग देख के दीवाना हो गया और बैटर छोटा गेंद देखकर दीवाना हो गया। 4 रन। आता है गेंदबाज तक है, कहते ना हालत जो भी हम रुकेंगे नहीं पर गिरकर उठ जाएंगे, झुकेंगे नहीं, और यही काम करना होगा गेंदबाज को। नहीं भाई ये मनीष धुमाल नहीं रुकेंगे, हालत चाहे जो भी हो हम रुकेंगे नहीं, गिरकर उठ जाएंगे पर झुकेंगे नहीं। और एक गगनचुंबी छक्का। अनिल म्हात्रे और मनीष धुमाल देखे ये छोड़े का खतरनाक साबित हो सकते हैं। 22 तक पहुंचे हैं, 69 का टारगेट है। कहते हैं ना यूं ही नहीं जीता है कछुए ने खरगोश से, भलाई उसकी चाल धीमी है लेकिन लगातार चलता रहता था। लेकिन इनकी देखिए भाई आगे निकले भाई, स्टेप आउट करके आए थे, शॉर्ट मिड ऑफ पर गेंद को रोका गया। 1 रन यहां से आता हुआ, ये भी अच्छा सोच है। कहते ना बड़ा नौकर बनने से बेहतर छोटा सा मालिक बन जाओ। ओवर की आखिरी गेंद रहेगा, टीम का स्कोर जाकर पहुंचा है 23 रन। 6 ओवर का मैच है और जहां पर सेकेंड ओवर चलता हुआ इसके बाद भी 24 गेंद आना बाकी है। 69 का टारगेट है और अभी भी देखिए 25 गेंद 46 का जरूरत है। क्या बढ़िया देखिए टेनिस क्रिकेट .in लाइव देखिए पूरी टीम उनकी। आवाज है और विकेट गिरा यहाँ पर अनिल म्हात्रे का विकेट देखिए यहाँ पर स्लोअर गेंद था भाई। यहाँ से कहते ना सफलता अमीरी और गरीबी देखकर नहीं आती है भाई, मेहनत देखकर आती है। अब थोड़ी मेहनत रंग लाती हुई बंटी दिलाते हुए यहाँ पर दूसरा विकेट।
खिलाड़ी तो अनाड़ी सच में वो खिलाड़ी निकला भाई। अमृता के बाद पे वो, लेकिन यहाँ पर टीम का स्कोर देखिए 23 रन बनाए, 2 ओवर कंप्लीट हुआ है भाई। ये 23 का आंकड़ा जब जब बांग्लादेश के कानों में जाता है ना, आदित्य उन्हें निराश करता है, क्योंकि अंतर्राष्ट्रीय में बांग्लादेश ने लगातार 23 मैच हारा था, लेकिन श्रीलंका के खिलाफ 24 मुकाबला जीतकर सीधा नागिन नागिन डांस किया था। क्या उल्लासनगर प्रीमियर लीग में वो नागिन डांस देखने को मिलेगा? क्या रोक पाएंगे यहाँ पर मनीष धुमाल की जो बल्लेबाजी चल रही है इस वक्त? क्या उन्हें कामयाब में राज भोईर देखे उनके उतने करीब हैं, दोनों अर्ध नजर हैं और दोनों के बीच में मैदान जंग चलता है। यहाँ पर श्री गणेश 11 टीम है, थोड़ा सा फील्ड में सजावट है। बिस्वा के नहीं सर कहते ना, पढ़ना भी जरूरी है, पढ़ना भी तुम्हें है, लड़ना भी तुम्हें है, लड़ाई खुद से है ये समझना भी तुम्हें है। राज भोईर जानते हैं फील्डिंग में सजावट करते हुए, क्योंकि मिलिट्री पावर प्ले का जो है 2 ओवर का खेल समाप्त हुआ है। 3 ओवर के बाद सीधा मैदान पर ड्रिंक्स है और 12 मिनट के दोनों 12 खिलाड़ी आपको तैयार रहना होगा। इस ओवर के बाद ड्रिंक्स लेकर जाना होगा, पानी लेकर जाना होगा। बंटी ने 11 रन खर्च किए और 2 सफलता हासिल की। और अब गेंदबाजी में आते हुए आशीष मनीष धुमाल भाई यहाँ पर देखते हैं, मिस सीट कर बैठे, बड़ा विकेट और बंटी ने कैच लिया भाई। यहाँ पर इश्क की बिजली गिरी तो दिल का कलेजा चल गया और मनीष धुमाल के आउट होने के बाद यहां से सारा का सारा उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया। की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया। मनीष धुमाल के आउट होने के बाद थोड़ा सा यहाँ पर उम्मीद भी चल गया, क्योंकि मनीष धुमाल कहा जाए तो आइकॉन थे भाई उस टीम के। आदित्य बात तो ऐसा हो गई, मनीष धुमाल का विकेट हासिल करना जैसे नगर सेवक, जैसे मनीष धुमाल का विकेट हासिल करना जैसे नगर सेवक का टिकट हासिल करना। नगर पालिका देखिए इलेक्शन में बहुत जल्दी महाराष्ट्र में, और इस वक्त मनीष धुमाल का विकेट देखिए उतना बड़ा टिकट हो सकता है, क्योंकि अनिल मात्रे का विकेट गिरा है, लेकिन मनीष धुमाल के मुझे लगता है बंधुराज अब आ गए। निनाद धुमाल है, धुमाल भाई पूरी परिवार इस वक्त संघर्ष कर रहा है। लेकिन देखते हैं दूसरी तरफ गेंदबाजी में आशीष है और सीधा खेले हैं, फील्डर हैं लेकिन बन जाएंगे दर्शक। आता हुआ 4 रन देखिए, कहते ना रोटी के साथ घी और नाम के साथ जी, हर ओवर में बाउंड्री, ये आना बहुत जरूरी है। घी और नाम के साथ जी, हर ओवर में बाउंड्री, ये आ जाए तो फिर दबाव उतना नहीं रहेगा। स्कोर देखिए 27 तक पहुंचे, तैयार गेंदबाज है, फुल लेन स्लोर गेंद चाल में फंसा है, लेकिन क्या है थोड़ा भाई, जब तक गेंद वापस आ जाता तब तक पहला नहीं दूसरा रन लगी भाई। 2 भाइयों की जोड़ी अच्छी तरह से जानते हैं कि घर पे छोटा नहीं है तो बड़े को जिम्मेदारी क्या है, बड़ा नहीं तो छोटे की जिम्मेदारी बनती है, और उस जिम्मेदारी को लेकर टीम का स्कोर देखिए 29 तक पहुंचाए। लेकिन आशीष देखिए अभी भी संघर्ष जारी है, पर वक्त बताएगा कौन किस पे भारी है। इनसाइड आउट पल्ला घुमा है, लेकिन क्या है भाई, फिर से 2 रन आ जाएगा। नहीं, ये भी अच्छा सोच है कि दूसरे के मोहल्ले में, दूसरे के महल में भाई बात करेंगे, गुलामी करने से बेहतर खुद की झोपड़ी में राज करो। जो कुछ यहां पर मिल रहा है उस पर हम राज करेंगे। टीम का स्कोर 31 तक पहुंचाएं। बीस गेंद देखिए, अभी भी 38 की जरूरत है। सीधा खेलें, फील्डर हैं, बन जाएंगे दर्शक। कमाल की टाइमिंग यहाँ पर निनाद के बल्ले से आता हुआ 4 रन।
खेल रहेगा भाई, कहते हैं ना मायूस मत हो बंदे तेरा वजूद छोड़ा नहीं, तो वो कर सकता है जो किसी ने सोचा नहीं। क्या वो करके दिखाएंगे आशीष या इस वक्त निनाद धुमाल देखिए धमाका मचा रहे हैं। ये चलिए स्लोर जड़ में रखा था, रन आउट का मौका पड़ा है, शायद बाल बच गए यहाँ पर। निनाद धुमाल थोड़ा सा बच गए यहाँ पर, एक रन आया, ओवर कंप्लीट हुआ है। अब मैदान पर ड्रिंक्स आएगा, 3 ओवर का खेल समाप्त हुआ है। टीम का स्कोर देखिए यहाँ पर 36 बना है। अब 18 गेंद देखिए 33 का जरूरत है, 18 चेंडू 33 धावाची गरज है। तो चलिए यहाँ पर चलते, एक समय है भाई, ब्रेक है यहाँ पर। ड्रिंक्स मैदान पर जाएगा, ना किसी का कसम ना किसी का वास्ता। अरे डीजे खूब बजाओ, तब तक के लिए हम भी कुछ कर लेते हैं चाय नाश्ता। समाप्त हुआ। जिन दर्शक देश टीवी ऑन किए होंगे, उल्लासनगर प्रीमियर लीग का बात करेंगे। आज 4 डे है, चौथा दिन है, जो लीग स्टेज का आखिरी दिन है, और जहां पर पहला मुकाबला खेला जा रहा है। एफपी डॉन 11 टीम है, टॉस जीतकर फील्डिंग चुने थे, और श्री गणेश 11 टीम है प्रवीण दादा खंडा के लिए देखिए बात करेंगे। टीम के ओनर अब थोड़ा सा हौसला अफजाई किया भाई, हर चौके के लिए 500 और हर छक्के के लिए 1000। ये देखिए भाई, अब होठों से नहीं, अब नोटों से बात हो रही है। ये तो बताएं, जिगर होना चाहिए आपके पास। ऐसे ऐसे ओनर हैं जिन्होंने हमेशा अपना खिलाड़ी को सपोर्ट किए हैं, और अब देखिए उनके तरफ से इनाम, हर चौके के लिए 500, हर छक्के के लिए 1000। और जब आपके टीम के ओनर आपके साथ रहते हैं ना, और खास एनर्जी आ जाता है आपको। स्लोअर खेन उछाला है हवा में, खेन फील्डर से थोड़ा सा दूर, और कहते हैं ना इंतजार करने वाले को इतना मिलता है। ओ इनाम लगा, यहाँ पर चौका आया, 500 रुपया देखिए प्रवीण दादा खंडागले इनके एटीएम से अब आता हुआ बैटर निनाद धुमाल के लिए। क्योंकि दादा मौजूद है, 500 रुपया हर चौके के लिए, छक्के के लिए 1000। सीधा खेले भाई यहाँ पर निनाद धुमाल की। देखिए यहाँ पर गाड़ी चल रही है, तरम पम पम। ओवर थ्रो लेना चाहते थे, लेकिन लोग आखिरी समय में 1 रन आता हुआ। टीम का स्कोर देखिए बात करेंगे 41 कहते हैं ना, लगन एक छोटा सा शब्द है, लेकिन जिसे लग जाती है उसकी जीवन बदल जाती है, और उस लगन से इस वक्त निनाद बल्लेबाजी कर रहे हैं। बंटी को फिर से बुलाया गया है, और टीम का टोटल देखिए 41 तक पहुंचा है। 16 गेंद है, अभी भी आने वाला देखिए यहां से 16 गेंद बचा है, और स्लोअर गेंद जाल में फंसा, यहाँ पर शॉर्ट लेग पर कैच नहीं। देखिए सुनने पर आउट होते हुए फिर से कहानी में ट्विस्ट है। देखते हैं मैच क्या रंग
टीम अभी भी हार मानने को तैयार नहीं है। ओ चिंगो चिंगो लेग बॉय से देखिए 2 रन आता हुआ। ये लेग बॉय का रन भी दर्द देगा भाई। आज भी देखिए गब्बर कहता है मैंने गलती किया था, ठाकुर का 2 हाथ काटा था और पैर छोड़ा था और ठाकुर ने लेग बॉय से कुचल कुचल कर मारा था। ये लेग बॉय का 2 रन भी दर्द देकर जाएगा। ओनर देखिए शशिकांत खुद मैदान पर हैं, कमेंट्री से खुश हैं लेकिन टीम के प्रदर्शन से खुश नहीं है। शशिकांत दादा वेलकम। खुद ओनर देखिए मैदान में उतरे हैं और दूसरे ओनर देखिए वीआईपी डाइस में सुखती नाम। ये देखिए लेगबाज से लगातार रन। इसलिए तो कहा जाता है भाई आपकी हालत चाहे जैसे भी हो विकेट पर डटे रहो, क्योंकि समय आने पर ना आदित्य खट्टे आम भी मिठे में बदल जाती है। और वही काम शायद है निनाद कर रहे हैं। हालत कैसे भी हो भाई विकेट पर डटे रहो, समय आने पर खट्टे आम भी मीठे में बदल जाती है। 13 गेंद 25 की जरूरत है। समय समय का बहुत होता है, क्रिकेट एक दिन या एक रात की बात नहीं होता है। स्लोअर गेंदर छाल में फंसाया भाई, बड़ा विकेट यहां पर जिस निनाद धुमाल की हम तारीफ कर रहे थे भाई, अब वो विकेट गिरता हुआ। कहती ना दिल ने चाहा जिसे जान से ज्यादा, और कभी कभी वही रुलाती है सबसे ज्यादा। तो मनीष धुमाल कहेंगे फटाफट चौका लगा, क्योंकि समीकरण की बात करेंगे। 12 गेंद 25 की जरूरत है। 12 चेंडू 25 धावाची गरज आहे। मैच अजून वेरी इंटरेस्टिंग है। बंटी तेरे भाई नाम तो एक ही रहेगा भाई। साइकिल की घंटी इस वक्त उल्लासनगर प्रीमियर लीग उल्लास नगर की देखिए बात करेंगे। ओपन प्रीमियर लीग में इस वक्त धूम मचाए बंटी। 4 विकेट हासिल किए, 16 रन खर्च किए। बंटी ने देखिए 4 सफलता हासिल की। अतिशय जबरदस्त गोलंदाजी बंटीच्या 2 ओव्हरच्या गोलंदाजी। 16 धावा खर्च केले, 4 विकेट है। चलिए अब नए बल्लेबाज आए भाई यहां से। कहीं कैलाश ज्यादा धुमाल को मैदान में उतरना ना पड़ जाए भाई। चलिए बात करेंगे यहाँ पर प्रवीण दादा खंडांगले। देखिए इनकी तरफ से खास हो इनाम कंटिन्यू यहाँ से। चौके के लिए 500, छक्के के लिए 1000। और अब देखिए सिंगल डबल से काम चलाना पड़ा है, लेकिन सिंगल डबल से काम तो चलेगा, बात ही नहीं बनेगी भाई। कहते ना सफलता का जश्न मनाना ठीक है, लेकिन असफलता से सीखना भी ज्यादा महत्वपूर्ण है। और वो चीज सीखे भाई श्री गणेश 11 टीम। राज भाई देखिए अब इनकी एनर्जी कुछ अलग बता रही है भाई। अब इनकी बॉडी लैंग्वेज कुछ अलग बता रहा है। जो 8-10 गेंद पीछे जो हमने एपी डॉन 11 टीम में एनर्जी देख रहे थे, लेकिन अभी भी मुकाबला हारे नहीं भाई। हाँ ये गेंद अगर खेल गए तो भाई कठिन बनेगा, लेकिन वाइड दूर था थोड़ा सा। एक्स्ट्रा 6 रन आता हुआ। हर दुख एक सबक देता है और हर सबक इंसान को बदल देता है। बहुत बड़ा सबक यहाँ पर मिला होगा विकेट गिरने के साथ साथ है। अब मैदान पर देखिए किरण इस वक्त देखिए, किरण देखिए और उनका साथ दे रहे हैं आदित्य। यहाँ पर एक हमारे साथ दे रहे हैं इस वक्त आदित्य। ओ ये कहां कर गए थे भाई भाई यहाँ पर बहुत बड़ी चूक हो गई। देखते हैं अंपायर का सिग्नल क्या था। ओ माय गॉड चिंगो चिंगो लैला के शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया।
पाय भाई ये पंजा ना कर दे भाई. समीकरण देखिए अभी 11 की 18. 11 चेंडू 18 धावाची गरज आहे. बघा अजून मॅच भरपूर आहे. गोलंदाज अतिशय सुंदर लाइन लेंथ है. तो चलिए बात करेंगे. अभी भी देखिए 10 की 18 की जरूरत है. कहानी में ट्विस्ट है. 1 तेरा तो 1 मेरा. कहते हैं ना जो कमजोर होता है वो किस्मत का रोना रोता है. और एक देखिए थर्ड गेंद मुश्किल बनेगा भाई यहां से. कहते हैं ना खाने में कोई जहर मिला दे तो उसका इलाज है, लेकिन डॉट गेंद का कोई इलाज नहीं है भाई. डॉट गेंद जितनी कम कर ढूंढना होगा. चेक करना चाहते हैं बैटिंग टीम. टीआरएस लिए भाई, रिबो लिए यहाँ पर. थर्ड अंपायर देखिए हमारे जय पवार सर जुड़ेंगे. अंपायर कॉल फेयर डिलीवरी, लेकिन बैटिंग टीम रिबो है. चैलेंज किए हैं कि गेंद बाहर है, वाइड है. इसलिए तो कहते ना जो कमजोर होते हैं वो किस्मत का रोना रोते हैं, और जिन्हें उगना होता है वो पत्थर का सीना चीर कर उग जाते हैं. बहुत बढ़िया देखिए वेरिएशन लाजवाब दिखाते हुए. फेयर डिलीवरी देखिए बात करेंगे. रिव्यू अनसक्सेसफुल रही. आपके टीआरएस यहां पर खत्म होता हुआ. यहां पर बैटिंग टीम का टीआरएस खत्म हुआ है, लेकिन अब 9 गेंदे के 18 की जरूरत है. कहते हैं ना पैर का मोच और छोटी सोच है इंसान को आगे बढ़ने नहीं देता है. अब थोड़ा सा सोच बढ़ाना होगा. हर टीम को एक एक टीआरएस दिया गया है, और बाकी की टीआरएस अंपायर के ऊपर निर्भर करता है. हर इनिंग में देखिए एक एक रिव्यू दोनों टीम को है. हाँ सीधा खेले भाई, जरूरत था यहां पर. उछाल तो लिया, पहला रन लेंगे. दूसरे के लिए भागते हुए भाग धन्नो. बसंती का इज्जत का सवाल है. फिर से एक बार देखिए सेलिब्रेशन दिख रहा है थोड़ा सा श्री गणेश सिटी में. क्या बल्ला थोड़ा दूर रह गया है यहां पर. आज भी वो 2019 10 जुलाई महेंद्र सिंह धोनी के रनआउट को हम भुला नहीं पा रहे हैं. न्यूजीलैंड के खिलाफ था, सेमीफाइनल मुकाबला था 10 जुलाई. और यहां पर भी देखिए वही है भाई, OUT. और 8 गेंदे के 17 की जरूरत है. अब जो इनाम राशि है चौके छक्के के लिए प्रवीण दादा खंडांगले. अब समय आ चुका है. सीधा खेले हैं 2 फील्डर के बीच में. ओ एफर्ट देखिए भाई, कमाल का भाई. फील्डर यहां पर शिकार करना चाहेंगे. शशिकांत खुद टीम के ओनर है भाई, और इसे कहते हैं मालिक का गाड़ी ड्राइवर का पसीना. और ये मालिक भी खुद है, ड्राइवर भी खुद है भाई. टीम के लिए देखिए 2 रन बचाते हुए. अब 7 गेंद देखिए 15 की जरूरत है. यही तो बात बताया था, पैर का मोच छोटी सोच. यहां पर बड़ी सोच बनाई है. ओ तेज तरार देखिए बात करेंगे. तीखा उछाल बाउंसर लेकर चाहता हुआ, गर्दन को चीरता हुआ. अब देखिए 6 गेंद 15 का जरूरत है. देखते हैं आने वाला 6 गेंद क्या कुछ बयां करता है. तब तक के लिए चलते थोड़ा सा डीजे.
से शशिकांत ने फील्डिंग एफर्ट दिखाया भाई, लाजवाब था। मालिक का गाड़ी, ड्राइवर का पसीना, अब खूब बहाना होगा पसीना। बॉस क्रिकेट के देखिए मास्टर है, लेबो देखिए शिवी 11 आपको दिखेगा यहाँ पर। ए देखिए भाई अब पाजी आ चुके हैं भाई, सिंह इज किंग। मजा आएगा। 6 गेंद 15 का जरूरत है कंपलसरी, जहां पर चेसिंग की बात आती है। रन बनाना होगा भाई, रन बनाना होगा, नहीं तो कठिन बन जाएगा। हमेशा तैयारी के साथ रहना, क्योंकि मौसम और क्रिकेट कभी भी बदल सकता है। प्रवीण दादा खंडागले देखिए जो चेहरे पे थोड़ा स्माइल था इस वक्त, थोड़ा सा जानते हैं क्रिकेट है कुछ भी हो सकता है, लेकिन हर छक्के के लिए 1000, चौके के लिए 500, लेकिन अभी तक एक चौका शायद लगा है मुझे लगता है जब से इनाम लगा है। लेकिन अब ये ओवर में देखिए 2 बड़ा हिट है, काम बन सकता है। गेंदबाज है, नहीं भाई ऐसे काम नहीं चलेगा, ऐसे काम नहीं चलेगा। कहते हैं ना बात करोड़ों की काम पकोड़े की, ये नहीं होना चाहिए। बात के साथ साथ काम भी करोड़ों की होनी चाहिए। अक्सर कई खिलाड़ी है ना बातें करोड़ों की करते हैं लेकिन काम पकोड़े की करते हैं। हमारे जेपी सर देखिए बिजनेस उल्लासनगर, चले और गेंदबाज यहां पर। यही बात कर रहा था भाई कि बात करोड़ों की काम पकोड़े की, ये नहीं होना चाहिए। अब बात करोड़ों की वही है, 1000 की जो इनाम थी वो भी आया है यहां पर और छक्का भी आया है। आठ की जरूरत है, क्या मुकाबला देखिए। आता रंगा था आली मैच, 4 चेंडू 8 धावाची गरज आहे। 4 गेंद 8 की जरूरत है। मैच देखिए एकदम करीब आता हुआ। कहते ना शराब थोड़ी पीने से किसी की याद आती है, पूरी बोतल पी लो तो एकदम सामने आ जाती है। और एक चौके छक्के से मैच है करीब आता हुआ। फिर से एक बार सीधा खेला है बर्रा, फील्डर है, गेंद को रुकेंगे और दूसरे के लिए भागते हुए देखिए भाग धन्नो। बसंती का इज्जत का सवाल है। ओह 1 शॉट रन। ये जेपी पैनल की खासियत है, ये आंखों से सुरमा नहीं भाई, ये आंखें ही चुरा लेते हैं। मुन्ना पठान सर 1 शॉट रन, लेकिन अच्छी बात है स्ट्राइक है भाई इस बंदे के बाद है। किरण के पास 3 गेंद 7 की जरूरत है। लोगों ने समझाया वक्त बदलता है, लेकिन किरण समझा रहे हैं भाई हम अब बदल रहे हैं। राज हुए तैयार है। ओ ये देखिए भाई चूक हो गया, अम्मा थे मेरा मुंडा बिगड़ा गया। कहते ना भाई हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए। जहां टीम को जरूरत है रनों की और खेल गए डॉट। 2 गेंद के 7 की जरूरत है, कंपलसरी की बात है तो फिर यहां छक्का आना जरूरी हो गया है। राजवीर स्लोअर गेंद, अब देखिए 1 गेंद अब 7 की जरूरत है। कंपलसरी जहां चेसिंग की बात आती है तो 7 से मैच जीत नहीं सकते भाई। और छक्के की कीमत भी देखिए यहां पर फायदेमंद साबित नहीं हुआ। हो सकता है एक एक्स्ट्रा गेंद फिर से कहानी में ट्विस्ट डाल सकती है। नहीं भाई यहां पर बड़ा हिट आया छक्का, लेकिन कहते ना शादी के बाद बंदा का पेट ना बाहर आया तो वो शादी से खुश नहीं। अगर वो शॉर्ट रन ना होता तो फिर 1 शॉर्ट रन के वजह से जानते हैं प्रवीण दादा खंडागले कि 1 रन से टीम को हार देखना पड़ा भाई। 1 शॉर्ट रन विश्वास के निशर है, कितने करीब जाकर देखिए यहां पर हार देखना पड़ा। और पहला मैच में चिंगारी लगी भाई, एपी डॉन 11 टीम को शिकस्त मिला यहां पर करीब जाकर है। श्री गणेश 11 टीम ने यहां पर डिपेंड किया भाई, 1 रनों से इस मैच को जीता। लेकिन मैच के मैन ऑफ द मैच के दावेदार साइकिल की घंटी